कशा आहात तुम्ही सगळे? आणि मी वर्षा तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते। आणि आम्ही आता चाललेलो आहोत एका बर्थडे पार्टीला। तर चला तर मग तुम्हाला सगळ्यांना तिकडे घेऊन जाते आणि बर्थडे पार्टीमध्ये जे पण काही घडेल ते पण मी तुम्हाला दाखवणारच आहे। चला तर मग। शिया कोणता शूज घालते? नवीन घालते? अरे नवीनच आहे की। शिया कोण शूज घालते तुला? कोण शूज घालतोय गो? दादा घालतो? ते तुझा वेगळा आहे, हिचा हे गर्लच आहे ना, हे वेगळा आहे। हाय कर की शिया, हाय कर की। कुठे चालली तू? फ्रॉक फ्रॉक कोणची घातली तू? न्यू फ्रॉक घातली? ड्रेस कुठे तुझा ड्रेस? हो पिंक 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 डॉल झाली ना तू आता? बसते की नाही? ओ चला हाँ चला छान वाव चला 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 तर मग मस्त पूर्ण तयारी झालेली आहे आणि आम्हाला अगोदर जायचं आहे गिफ्ट घ्यायला। तिथे थोडासा वेळ लागेल आणि त्यानंतर मग डायरेक्ट म्हणजे माझ्या एका मैत्रिणीच्याच मुलीचा बर्थडे आहे। माझी मैत्रीण आणि यांचे मित्र म्हणजे असं जे सोबत आहेत ऑफिसला त्यांच्या मुलीचा बर्थडे आहे, फर्स्ट बर्थडे आहे, त्यामुळे आम्ही चाललेलो आहोत। तुला दुसरा घेऊ आपण नवीन का? हां मीटिंग आहे ना? हां मीटिंग आहे ना? नाही दोघांना पण घेऊ। मी घेते तुला। अरे माझा बापू हाय गं। तर बर्थडे गर्लसाठी आम्ही गिफ्ट वगैरे घेतलं आणि मग डायरेक्ट आम्ही घरी त्यांच्याच घरी गेलो, कारण की जवळजवळ 7:15 वाजले होते आणि 7:30चं टायमिंग होतं। आणि मग त्यानंतर तिकडे गेल्यानंतर केक तर रेडीच होता, म्हणजे घरीच बनवलेला होता। जवळजवळ आता सगळ्याच मैत्रिणी केक बनवायला लागलेले आहेत आणि केकवरती फक्त नाव टाकायचं राहिलं होतं आणि मग मी ते गेल्यावरती मी टाकलं, कारण की थोडीशी हँडरायटिंग चांगली आहे त्याचा फायदा होतो। म्हणजे तिने टाकलंच असतं पण नाही का, ती पण थोडीशी बिझी होती, मग मीच टाकलं। तर 2 केक बनवले होते तिने पण, खूप छान। फर्स्ट बर्थडे होता त्यामुळे एक असा नंबरचा केला होता आणि दुसरी डॉल होती ती पुढे तुम्हाला दिसेलच। आणि मग एवढंच काम होतं, खूप काही नाही, सगळं आवरलं होतं। त्यांच्या अगोदर सगळं झालेली होती तयारी, फक्त माझ्या काही मैत्रिणी म्हणजे ज्यांनी त्यांना बोलवलं होतं ना ते आलेल्या नव्हत्या। मग तोपर्यंत थोडासा आम्ही टाइमपास केला, गप्पा वगैरे मारल्या, कारण की खूप दिवसांनी भेटत होतो त्यामुळे मग प्रत्येकासोबत बोलणं वगैरे चालूच होतं।
आलेला आहे सई. एक सई इकडे बघ, इकडे व्हिडिओ मध्ये बघ, इकडे बघ, इकडे बघ. ओ हॅपी बर्थडे सई. हात खाली घे. कशी बघते बघ कधी. इकडे बघ पुन्हा. आणि ही आहे बाळाची मम्मा. आणि इकडे कोण आहे? बाळाच्या आजी. आणि इकडे सगळे आहेत चिल्लर पार्टी. चांगले. हाय सई. सई इकडे बघ. हाय. ए चिल्लर पार्टी हाय करा सगळे. चिल्लर पार्टी त्यांच्या नादात. आणि या आहेत आमच्या सगळ्या मैत्रिणी. अजून आलेल्या नाहीयेत बऱ्याच जणी. म्हणजे जसं जसं आलेल्या आहेत तेवढंच दाखवते मी. आणि हे आहे बर्थडे गर्ल. हाय इकडे बघ सई. तुझं नाव काय आहे? तुझं नाव सांग की. प्रिशा. प्रिशा. ओ चल 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 या. आली आली. आणि ही त्यांच्या सोसायटीतली बाहेरची फ्रेंड आहे. म्हणजे सौदी अरेबियाची आहे. तिला हिंदी वगैरे काहीच येत नाही आणि फक्त इंग्लिशमध्ये बोलावं लागतं. आणि तेही आपले एकदम तुटक्या मुटक्या इंग्लिशमध्ये. बघ चोप म्हणते. चॉकलेट केक मध्ये होतं. मॅगी केक. मुलं घेत आहेत. ये फ्लेवर 2 टाइप फ्लेवर मतलब Okay, chocolate, vanilla, orange. ऐसे. Pineapple. Wow. All types. Yeah. Forest. So good. So good. I subscribe. आणि असं तिला इंग्लिशमध्ये बोलायचं म्हणजे आमचंच आम्हाला हसायला येतं. कारण की आपल्याला इंग्लिश एवढं काही जास्त बोलताच येत नाही. मग त्यानंतर माझ्या सगळ्या मैत्रिणी येतच होत्या. आणि ह्या आहेत आजीबाई. म्हणजे या कुकिंगमध्ये एक्सपर्ट आहेत. आणि त्यांचं प्रत्येक वेळी भेटलं की नाही मी रेसिपी देते वगैरे सांगतात. मग त्यांचं जे काही अनुभव असतात ते सांगत असतात. त्याचबरोबर आता दुसऱ्या मैत्रिणी आहेत काय काय आलेल्या आहेत. त्यांचं मग फोटोशूट चाललेलं आहे. कोणी बाळाला घेऊन फोटो काढते, कोणी बड्डे गर्लसोबत फोटो काढते. तर अशा प्रकारे एक 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 मैत्रिणी येत होत्या. खूप छान वाटलं. खूप दिवसांनी आम्ही परत भेटलो. आमच्याकडे म्हणजे काय होतं, एक तर बाहेर राहतो त्यामुळे मराठी जे आहे ते आम्ही बड्डेच्या वेळी एकत्र जमतो. त्यामुळे खूप छान वाटतं. म्हणजे दुसऱ्या पण आमच्या ज्या फ्रेंड आहेत त्यांना पण आम्ही बोलवतो. पण आता कोरोनामुळे खूप जास्त बाहेरच्या लोकांना मग नाही बोलवत. जेवढे जेमतेम आपले सर्कल जे असतं आमचं मराठी लोकांचं त्यांनाच मग त्यांनी पण ह्यावेळेस बोलवलेलं होतं. आणि सोसायटीतल्या काही जेमतेम असतील तेवढेच. तर अशा सगळ्या मैत्रिणी जमलेल्या आहेत. आणि आता जवळजवळ बड्डेची पूर्णपणे तयारी झालेलीच आहे. आणि एक पुढील आता बघा 5 ते 10 मिनटामध्ये लगेच मग बड्डे सेलिब्रेशनच झालं. हॅपी
बड्डे सेलिब्रेशन झालं की मग खाण्याचा जो प्रोग्राम असतो तर अशा प्रकारे चालूच असतं. म्हणजे कोण केक कट करतं, कोण ताटं करतं, म्हणजे जे पण काही मेनू असतात ते एक एक जण वाढतात आणि परत मग नाही का सर्व करतात बाकीच्या जणी. खाणारे अगोदर मुलांना वगैरे द्यायचं, त्यानंतर जेंट्स आणि सगळ्यांचं झाल्यानंतर मग आम्ही लेडीज सगळेजणी खातो. तर असं हे चालूच असतं आमचं. म्हणजे प्रत्येकीच्या घरी गेलं की नाही हे फिक्स असतं. त्यामुळे आम्हाला इकडे आम्हाला फक्त बड्डे म्हणजे एक सणासारखाच वाटतो, कारण की त्यावेळेस आम्ही सगळे मराठी लोक भेटतो, एकमेकांच्या घरी जातो. त्यामुळे खूप छान वाटतं. दुसरे सण तर काय एवढे सेलिब्रेट होत नाही किंवा घरी पण जाणं होत नाही. मग कुणाचा बड्डे आला की आमच्यासाठी ही गोष्ट खूप महत्त्वाची असते. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. नंतर भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.